गुड मॉर्निंग आहे तुमचा तुमच्या चॅनलमध्ये प्रतीक बोटखंडे ब्लॉग्समध्ये. तर दरवर्षीप्रमाणे आपली तिरुपती सिरीज चालू होते ना. चाललो तिरुपतीला. खूप दिवस ब्लॉग पण नाही टाकले, मिनी ब्लॉगच चालेल आपलं. आता मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील तुम्हाला. तिरुपतीचं ना सगळं गट्टू आहे. ही मोठे शेठ लोक दिदीज आणि गट्टू काय करतो फोनमध्ये. हां लगेच दिदीचा फोन घेतलेला ढापलेला. तर चला दाखवतो. पॅकिंग बिकिंग सर्व झाले. हां कर त्याच कर. काय मम्मी काय खातस. आता निघतो गाईज आम्ही. काय अरे निघतो आपण आता. चला गाईज आता आम्ही आलतो आमच्या मंदिरात पाया पडायला. बघू शकता गट्टू आणि मी म्हणजे घराच्या बाहेरच आपल्या. तर देवाच्या पाया पडलो. ते बघा बघू शकता. आता दाखवतो मला पुढे. तर चला गाईज बघा आपलं सामान फुल पॅकिंग. चौघांना 4 बॅगी. इथं माझा कपडे ब्लॅकवालीचे माझी पर्सनल आहे ती. बाकी त्यांचं माहीत नाही आपल्याला काय. तर चला निघतो आता. मग दाखवतो तुम्हाला. गाईज आता गाडी घेऊन चाललो घरी. बंगल्यावर तो गाडी घ्यायला. तर चला आता दाखवतो तुम्हाला गेल्यावर. बॅगी लोड करून घेतल्या. चला आपण गाडीत चलो. हां हो गाडी घेऊन येतो. आता आम्ही चाललो गाडी घेऊन. मम्मी सैतान रिक्षान काय देते कसं बोलते तू. चलो गाईज टाटा. तर गाईज आता आम्ही निघलेले बघू शकता. निघला पप्पा येतात तिकडं रिक्षात. आम्ही गाडी बंगल्यावर लावू ना. बंगल्यावर दुसऱ्या गाडीत जाऊ आपल्या. मग कसं सगळ्या गाड्या बंगल्यावर लावल्यात. जेवढ्या आहेत तेवढ्या लोक बोलतील. घरी असल्यावर जेवढ्या गाड्या नसतात तेवढ्या आता कोण नाही तेवढं तर देत. अख्ख्या गाड्या जेवढ्या आपल्या सगळे काका बिका संच्या सगळ्या अख्ख्या बंगल्यात तिथं लावलेले आहेत. तुम्हाला दाखवतो बंगल्यावर गेल्यावर. पण बंगल्यावर गेल्यावर ही बघा आमची गाडी. गाईज ही बघा आमची एक गाडी बघू शकता. हा रिक्षात येतात रिक्षात. ही बंगल्यावर लावतो आम्ही. येतो त्या गाडीत येतो त्या गाडीत तुमच्या. हे बघा आमची आई आली आम्हाला बाय करायला. आई जाऊ का. चलो गाईज निकलते हे. चला जाऊया गाईज बंगले पे. गाईज जगा सगळे मोठा पमेश काका गट्टूज पम्या का गट्टू जनाकी दादू भाई सोडायला येतो आम्हाला. अरे टी शर्ट शर्टाचा पुरेपूर. अरे कॅडबरी खावतो बघा. एक गाडी. हा हे बघा एक गाडी. ही दुसरी गाडी, तिसरी गाडी, चौथी गाडी, 5वी गाडी. 6 गाड्या इथं लावल्या. काय रे गट्टू काय बोलशील तू. बॅगी इथं पण टाकल्या. तर चला जाऊ. का सगळे पोचला स्टेशनला. अंबानी ए डुगो तू येतो नाही. बाय चलो गाइस. चलो निकलते हैं स्टेशन पे. गाइस बघा आम्ही निघलेले आता. बघू शकता अंबानीचा आपण पहिले इकडे. कसं वाटतं. एकदम मस्त एकदम मजेत. काय झालं आम्ही भारी मस्त मजेत. नो कमेंट्स. कुठे हॅलो काय बोलायचं तुम्ही. बोल काहीच बोलत नाही. काय बोलशील मम्मी तू. खूप मजा वाटते फिरायला चाललोय म्हणून. काहीच गणेश तू काय बोलशील. आता लय मजा येईल. अर्धी पोरं तर नाही. काय गट्टूला बोललंय तर बंद झालेले गट्टू सर्व. स्टेशनला आला पसा काय गेला खो गेला आपला. तर काही चलो जाते हे. ट्रेन मध्ये बसलेले आम्ही. अर्धी बाजूच्या डब्यात आहेत. तर चलो कल्याण स्टेशनला पोहोचलेले आम्ही. बघू शकता बघा सगळी कल्याण स्टेशन. तर चलो जाते हैं और दिखाते हैं तुमको. ट्रेनला यायला अजून 1 तास आहे आमच्या. आता थांबून राहणार इथंच. तर तसं तुम्हाला दाखवतोच काय कसं आहे. तुम्हाला दाखवतो पुढे. बघू शकता तुम्ही आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचला. हे टेम्पर फुटले या आयफोनचे आपल्या. तर ती टेम्पर बसवलं झालं. मी नाही म्हणू. तर चला ट्रेन मध्ये बसलेलं बघू शकतो मी. बघा इथे मनशू आहे. आणि अजून आमचे बाकीचे मेंबर दाखवतो तुम्हाला. कुठे बाकीचा मेंबर बाकीचा बाकीचा मेंबर ट्रेन मध्ये बसल्या असल्या. खाना चालू. तुम्ही नाही घेतली ब्रेक. उपास शांती आहे म्हणून शांती आहे. काका अरे काका कोण बोलतात. चला दाखवतो मला कुठं. बाकीची दुसऱ्या डब्यात येते पण दाखवतो मला.
असं दाखवतो तुम्हाला ना. मी आणि हिमांशू इथं असला पाहिजे. हिमांशू आहे तर चला वाईच ते बघा मम्मी यांच्या इथं आलतो तेव्हा पांचो ते आम्ही लोक आलतो. आता चाललो आम्ही तिकडं. तर चलो खंडाला वाटत ते थांबले ना. व्ह्यू बघू शकता एकदम फॉगी पूर्ण फॉग ना फॉग आहे. बघू शकता एक नंबर असा व्ह्यू. चला पुढे पुढे दाखवतो तुम्हाला. काहीच आता आम्ही सोलापूरला पोहोचून राहिला. काय माहीत कुठल्या जंगलाच्या असं आहे. नदी पण आहे जाडो बुट्टीदाई बघू शकता. नदी पण आहे. आता या दोघींना फेकतात नदीत. हिला होतं पहिले घे त्या नदीला टाकू. बसती बसती होती पडतील. चला 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 पटाट चला तिकडं. आम्ही चाललोय पप्पांच्याकडं. तर चलो गाईज तुम्हाला तसं जास्त काही दाखवत नाही मी. हे बघा जेवायला असतो आता काय पनीर आहे चटणी आहे हिमांशू आहे. तर दाखवतो तुम्हाला बाकीचा सगळा. तर चलो पहिले जेवण घेतो. बघा कालोख झाला अख्खा. तर चला जेवण झालं. स्वीट पाहिजे ना मग आईस्क्रीम घेतलेली बघू शकतो मी. सोलापूर स्टेशनला पण पोचलेलं आहे आता आम्ही. पोचलेलं आहे. तर दाखवतो पुढे पुढे तुम्हाला. तर चला नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईस. आता वाजले सकाळचे 6 आणि ब्रश ब्रश करून झालेलं आहे ना. बघू शकता इथं मालगाडी काही दिसणार नाही तुम्हाला. आता 2 तासात आम्ही पोहोचून रेणुगुंठाला. तसं तुम्हाला दाखवतो. चला काहीच आम्ही रेणुगुंठा स्टेशनला पोहोचलेले बघू शकता तुम्ही. रेणुगुंठाला या का बॅगा वेगा सगळी. दीदी कसा वाटतो. चलो गाइस चलते हैं ऊपर और दिखाते हैं आपको. गाइस बघा रेणुगुंठा स्टेशनच्या बाहेर आहेत आम्ही. बघा रेणुगुंठा स्टेशन. आणि आता ही बघा बस आहे तिथं. आता जाऊ बसमध्ये. तर तसं तुम्हाला दाखवणच. तर चला काही आता आम्ही बसमध्ये बसून निघलेले बघू शकतो तुम्ही. निघलेले जायला वरती. तर असं तुम्हाला दाखवतो पुढे पुढे. AC बस अवेलेबल नव्हतं म्हणून मग साध्या बसमध्ये जायला लागला आता. तर चला दाखवतो पुढे पुढे तुम्हाला. काही जगा चेक इन पॉईंटला आलेलं आहे. आता इथं बॅग वगैरे चेक होतील. तर चाललं आहे आता बॅग वगैरे चेक करायला. तर चलो चेकिंगच्या लाईनमध्ये थांबलो बघू शकता. गर्दी आहे चेकिंगला पण. तर चला दाखवतो असं पुढे पुढे. तर चला आता चेकिंग करून वापस बसलेले आम्ही बसमध्ये बघू शकता. आणि आता घाट चालू होतो आहे. तर काही इथून काही एवढा नीट व्ह्यू दिसणार नाही. तर हिमांशूजवळ द्या आपण कॅमेरा थोडासा व्ह्यू घ्यायला. हिमांशू काढेल जो टाइमलॅप्स मग ते आपण एन्जॉय करा तुम्ही. तर चला काही टाटा दाखवतो पुढे पुढे. तिरुपतीला पोचलेलं आहे आम्ही आता. तिरुमलाला वरती बघू शकतो आम्ही. पप्पा सगळ्याला रूम बुक करायला आम्ही बसलो इथं. बॅगी वेगी सगळ्या काय बोलतो मम्मी सगळ्यात नाश्ता करायला. आणि नंतर मग जाऊ आम्ही. मग दाखवतो तुम्हाला. तर चला काही आता जरा चाय नाश्ता करतो. म्हणजे नाश्ता तर नाही करायची इच्छा. चायमध्ये बघू कॉफी बिफी प्याव पाहिजे दाखवतो तुम्हाला. तर चला बघा हॉर्लिक्स घेतला आहे आम्ही. हॉर्लिक्स कुछ तो अलग काय रे सबसे अलग. चला गाईज हॉर्लिक्स पिऊन घेतो आणि मग दाखवतो. गाईज आता वाजल्यात किती मनशू. हा फोन चार्जिंगला घड्याळ तुरी घातलाय ना. आता वाजल्यात गाईज 3:47 ना. आम्ही किती 10 वाजताच वरती आलो. काही मनशू 10 वाजता वरती आला. रूम पण तेव्हा अलर्ट केल्यात. पण आम्हाला काही रूम अजून काही अलर्ट झालेलं नाही. 4 वाजत आलं अजून रूम काही भेटलेलं नाही. तर इथं वेटिंग आहे. आम्ही इथं बसलो ना. फोन चार्जिंगला लावलेत बघा कसं. 1 2 3 4 ना. मग कशा अर्ध इथं ना किती लाख रुपये आहेत बघा. 60,000 80 60 ना 80 1,40,000 तुझा 30 1,40,000 50 60 70 1,70 ना. दीदीचा 20 1,90,000 रुपये. आणि चार्जर 1,90,000 म्हणजे जवळपास 2 लाखाचा सामान इथं आहे आमचा ना. यो माझा फोन एक म्हणजे 3 लाखापर्यंत आहे सामान इथं आपला ना. यो घड्याला आपला. तर काय इथं लावलं आहे चार्जिंगला ना. मग अशी असा सीन झाला. हे दोन्ही फोन डायरेक्ट खालती पडले. म्हणशीलाच्या आमची गेम झालीच होती. आमची हार्टबीट आम्ही वाचलो थोड्यासाठी. अर्धा मेलेलो काय डायरेक्ट चार्जिंग लावलं धपकन खाली पडलं नाही. तर मोठा मॅटरच चालता. तर काय आता
तिथं आहे जागा पण तिथं काय ऑलरेडी बुक आहेत मी बघा. तर मग काय आता आम्हाला इथंच लावायला लागलं. तर काय आता आहे पुढचा कसा काय आहे त्या तुम्हाला दाखवूनच मी रूम का भेटतात त्या तसं. तर चला काहीच आता आलो आम्ही टकली करायला. रूम अजून काय अलॉट नाही झाले आम्हाला. तर काय करतो डायरेक्ट टकलीला आता कसा वाटतो टकली करणार आहे का बाई. आम्हाला करायची होती मी आधीच ठरवून आलो का टकली करायचीच आहे आपल्याला. तर चाललो आता टकला करायला. तर चला चाललो आता टकली करायला. बघू शकता आम्ही नाही तर दाखवतो तुम्हाला. तर चला टकली करायला मस्त दाखवतो. बघू शकता लुक चेंज. टकला टकला इज डन गाईज. तर आता निघतोय जायला वापस. तर चला जगा सगळे टकले टकले हिमांशू टकल्या काका टकला पप्पा टकला नाही का मोठा पप्पाचा टकला करत लावलाय. तर तुम्हाला दाखवतो पुढे पुढे. तर चला बघू शकतो तुम्ही सगळे आम्ही टकले. पमेश काका नट्टू मोठा पप्पा हिमांशू पप्पा सगळ्याच एकदम टकली 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 झाला. तर आता एक्झिट मारतो इथून आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय येतं पुढं पुढं. तर चला ज्यांना रूम भेटलेले अशाच प्रकारे नाही बघा. आम्हाला रूम नाही भेटलेल्या अजून. तर आता आम्ही चालले आमच्या रूम बघायला. तर दाखवतो असं तुम्हाला. तर चला म्हणजे स्कॅन करून त्या चेक करायला लागतो तिथं मशीनवर. तर असं तुम्हाला दाखवतोच. तर चला आमच्या कधी किती म्हणजे अलॉटमेंट आता होईल आमच्या रूमची पण. तर दाखवतो तुम्हाला. तर चला फायनली आमचं पण रूम अलॉट झालं आहे. भेटले मस्त की आता जातो डायरेक्ट रूम आणि मग भेटतो. रूमवर येऊन फ्रेश वगैरे झालं मस्त तयारी वगैरे केली आंघोळ वगैरे केली. हे बघा रूम दाखवतो मला. हा असाच रूम आहे एक. हा एक रूम आहे. हा एक रूम आहे. इथं बेड आहे होऊ शकता आणि टॉयलेट वॉशरूम इथं. तर आता चाललो आम्ही बाहेर. तर जसं तुम्हाला दाखवतो शॉपिंगला. तर चला बघू शकता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे फिरायला. बघू शकता आता बालाजीची मोठी मूर्ती आहे तिथं चाललो आहे. तर तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर चला सगळी भेटला आता आणि आता चाललो मंदिरात जाऊन. मस्त की नाईटचा व्ह्यूच वेगळा असतो मंदिराच्या इथला. तर तोच बघायला चाललं मस्त की. काका पुढं काकीसा चालल्यात आपल्या. तर जाऊया आता मंदिरात जाऊन आणि मग दाखवतो तुम्हाला पुढे पुढे. तर चला गाईज मंदिराच्या इथं आलतो आणि आता काहीतरी पालखी निघले इथं बघू शकता तुम्ही. मंदिराची इथं काहीतरी पालखी निघले बघू शकता आता वरती. बघा मंदिर बघू शकतो मंदिर. तर सकाळी जाणारच होतं आपण दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या बाहेर. माझ्या पाठीमागं तुम्हाला मंदिर दिसत असेल. बघा मंदिर मंदिर आहे इथं. आणि आमची पब्लिक कुठं गेली सगळी. कुठं गेली आहे शोधू बाबा एक मिनटं. कुठं गेले नाही दिसत इथं. जाऊ दे त्यांना जाऊ दे कुठे जायचं तिकडे. तुम्ही बघू शकता एकदम असं मन प्रसन्न असं वाटतं इथं मंदिरात जवळ आला तर एकच नंबर वाटतो. तर दाखवतो पुढं काय कसं आहे त्या. तर चला बघू शकता काही मंदिराच्या इथं आम्ही मस्त फिरतोय. आता तो तलाव आहे तिथं चालू आहे. तलावच्या इथं काहीतरी काम चालू आहे असं मला वाटतं म्हणून बंद आहे तलाव. तर दाखवतो तरी तुम्हाला. तर चला गाईज बघा पुष्करनी तलाव सध्या काम चालू आहे म्हणून बंद आहे इथं. तर चलो जाते हे आगे आता आम्ही आलेले प्रसादालयामध्ये बघू शकता तुम्ही. नाही तर हे पण बघू शकता. तर जातो प्रसादालयामध्ये आणि तुम्हाला दाखवतो. काही बघा जेवायला बसले प्रसादालयामध्ये बघू शकता. रस्सम भातम भाजी डालवडा वगैरे जेवण वगैरे करून झालेले. आता निघतो इथून मंदिराच्या इथून. तर मग दाखवतो नंतर तुम्हाला पुढे पुढे. तर चला गाईज या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आपण काश्मीरच्या तिरुपतीला आलो आणि आता फिरलो नुसतं. पहिल्या दिवस तर आपल्या पद्धतशीर पार पडलेले. आता घ्यायचे उद्या दर्शन. तर त्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल. आजचा ब्लॉग इथे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय सी यू.